दिनांक 27/10/2025 रोजी फिर्यादी हे त्यांचे नातेवाईकाचे रिसेप्शन होते. तर रिसेप्शनकरता अमृत लॉन बेलतरोडी मनीषनगर बेलतरोडी हद्दीत गेलेले होते. तर ते जेव्हा परत आले तर घर तर व्यवस्थित लॉक होतं, पण ते जेव्हा घरात आले तर घरात त्यांना म्हणजे सामान इकडे तिकडे झालेलं लक्षात आलं. तर त्यामुळे त्यांनी जे मौल्यवान वस्तू आहेत तर ते बघितले असता त्यांना कानातले सोन्याचे कानातले टॉप्स 22,000 रुपये नगदी व डोरला मनी व डोरलावा मनी असे 3 ग्रॅम टोटल 72,000चा मौल्यवान वस्तू व नगदी घरात नसल्याचे लक्षात आले व त्यांनी दिनांक 28/10/2025 रोजी घरात चोरी झाल्याने अपक्रमांक 571/25 अन्वये गुन्हा नोंद केलेला होता. तपास पथकाचे पोलीस हवालदार ओंकार बाराभाई यांना आम्ही तात्काळ सदर घटनेचा तपास करण्याचे दिशानिर्देश दिलेले होते. त्यांनी कोणताही पुरावा नसताना आणि CCTV वगैरे नसताना त्यांनी आजूबाजूचे व्यक्ती आणि ज्याप्रमाणे गुन्हा घडला होता त्यांना असं लक्षात आलं की हा कोणीतरी माहितगार व्यक्तीच आहे. त्याप्रमाणे त्यांनी तपास केला असता नमूद फिर्यादीचाच नातेवाईक रोहन सुरेश फुलकर वय 23 वर्ष राहणार जोगीनगर व त्याचा साथीदार संकेत मोरेश्वर शंभरकर हा सुद्धा राहणार जोगीनगर या दोघांनी मिळून सदरचा गुन्हा केलेला होता. सदर आरोपींना अटक करून त्यांचा 2 दिवस PCR मिळवून त्यांच्याकडून या गुन्ह्यातील 100% मुद्देमाल रिकव्हरी करण्यात आलेली आहे. सदर कामगिरीमध्ये पोलीस हवालदार ओंकार बाराभाई तसेच अश्विन सहारे, प्रवीण खवसे, त्याच्यानंतर नरेश रावणकर, मनीष भलमे यांनी चांगले कामगिरी करून रिकव्हरी केलेली आहे. तो त्यांचा नातेवाईकच आहे, म्हणजे काकांचा चुलत नातेवाईक आहे. त्याचंसुद्धा आडनाव फुलकर आहे आणि फिर्यादीचं नावसुद्धा मंगेश प्रकाश फुलकरच आहे. तो त्यांचा चुलत्याचा नातेवाईकच आहे.